बातमी जतमधून वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानांतर्गत वळसंग येथे आयुष्यमान भारत कार्ड व हिमोग्लोबिन तपासणी आरोग्य शिबिर व जनजागृती उपक्रम घेण्यात आला। मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली, गट विकास अधिकारी पंचायत समिती जत व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती जत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आयुष्यमान आरोग्य वर्धिनी वळसंग ग्रामपंचायत वळसंग यांच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार हे विशेष राष्ट्रीय अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात राबविण्यात येत आहे। या अभियानाचा एक भाग म्हणून बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी आयुष्यमान आरोग्य वर्धिनी वळसंग येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरास माननीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या एन चव्हाण व डॉक्टर बुधवंत प्रमुख उपस्थित होते। तसेच डॉक्टर संयमी पाटील, डॉक्टर मोनाली पारेकर, डॉक्टर गिरीश गुरव, महिला शिक्षक भारती वाघमोडे, नीलम कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक सेविका, बीएफ आशा, स्वयंसेविका व अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना सरपंच सौ पूजा रमेश माळी म्हणाल्या की महिलांचे आरोग्य व पोषण आहाराला बळकटी देऊन कुटुंबांना व पर्यायाने समाजाला सक्षम करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे। ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ यांनी महिलांचे आरोग्य सक्षमीकरण, रक्तक्षय निर्मूलन तसेच स्वयंपाकातील तेलाचा वापर कमी करणे याबाबत माहिती देत ग्रामपंचायत सतत जनजागृती करत असल्याचे यावेळी सांगितले।